हेच लय मोठा आहे. इकडं आड दुसरीकडे बी नाही, म्हणजे तुम्हाला झालेला त्रास त्यातनं सुचलेला देवदर्शनाचा मार्ग योग्यच आहे. आणि इकडे फॅक्टरीची जबाबदारी बी लय महत्वाची आहे. बघ नाही, ती स्वीकारली तर त्यातनं सुटका नाही. जो काही निर्णय घ्यायचा तो पुरता विचार करून घ्या. अजून काय सांगायचं? त्या फॅक्टरीच्या किल्ल्यात आई, तुमच्या बिगर फॅक्टरी चालणार नाही असं समद्यांचं एक मत आहे. म्हणून आम्ही फॅक्टरीला कुलूप लावून आलो. ह्या ताब्यात घ्या. आता ते कुलूप उघडायचं का ह्या किल्ल्या कायमच्या बासलात गुंडाळून ठेवायच्या हे तुम्हीच ठरवायचं आई. हे तुझं यात्रेचं तिकीट. तुझ्या नकळत कपाटातनं काढून घेतलं होतं मी. कॅन्सल करणार होतो पण नाही केलेलं अजून. आता आलेली संधी घ्यायची की तिच्याकडे पाठ करून यात्रेला निघून जायचं हे तुझं तूच ठरव. तुमच्याकडे दोन पर्याय आहेत. ह्यातला एक निवडावाच लागणार. फॅक्टरी वाचवून नवीन सुरुवात करायची, काही समज सोडून तीर्थयात्रेला निघून जायचं. निर्णय आता तुमचा आहे. ललिताबाई शिराळकरांचा, ललिताबाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आई आज चला. हे हार आणि पुष्पगुच्छ आणलाय. घ्या. वराती मागणं घोडा आलाच. पहिलवान आईचा सत्कार कर. नाही नाही, माझा सत्कार नको. अगोदर पूजा करायची. मला ठाऊक होता आई तुम्ही असंच म्हणणार म्हणून मी अगोदरच तयारी करून ठेवली. थांबा, मामांजींची पूजा करा. आज तुमच्या माघारी मी हे सगळं उभं केलं, पण तुमची साथ केव्हाच सुटली नव्हती. तुम्ही कायम माझ्या सोबत होतात, तुम्ही दिलेल्या हिमतीच्या रूपात. आणि आज तीच हिंमत देणारा आपला लेख, आपला वीरू माझ्या पाठीशी उभा आहे. खंबीरपणे. आणि त्याला साथ दिले त्याच्या बायकोनं, आपल्या सुनेनं. त्यांच्यामुळेच हे सगळं शक्य झालं.
शिवाय हे जी आपली जुनी जाणती माणसं आहे, मी जी जीवापाड जोडली जपली ती आहेतच माझ्यासोबत. मी तुम्हा सगळ्यांना वचन देते, जे काही ढासळलंय ते परत नव्यानं उभं करून दाखवणार. तुम्हा सगळ्यांच्या साथीनं मातोश्री गृह उद्योगाचं जुनं वैभव परत प्राप्त करून देणार. मुद्दाम मम्मा, मुद्दाम रिझाईन लिहून घेतलंय माझ्याकडनं, माझी विश नसताना बी. काय घोडं मारलं होतं ग मी? एका वर्कलोड वुमनला वर्कलोड लावलं एवढंच ना? नाही, आय नॉलेज हे समज त्या पैलवान प्राजक्तामुळे झालंय. त्या मंगलानं तिच्याच सांगण्यावर ना आजारी पडल्याचं नाटक केलंय. तर आता हे सगळं त्या ललिताबाईंच्या फ्रंट फुटवर का नाही सांगितलं? हा, आता रडगाणं शिंगिंग करून काय होणार आहे? काय मिने, राईट और लेफ्ट? जाऊ द्या बंडा काकी, मला तर वेगळंच टेन्शन आलंय. आता घरातली कामं परत आपल्याच अंगावर पडणार आहेत. छान मिने, तुला घरच्या कामांचं टेन्शन आलंय, तिकडं बाहेर पब्लिकला तोंड कसं दाखवायचं ना याचा विचार कर. फॅक्टरीची द संचालिकावरून नो मोर संचालिका, आणि ते बी त्या पैलवान प्राजक्तामुळं. आता चांगली सद्गळ टीचिंग करणार आहे मी. नाही, त्या पैलवान प्राजक्ताचं करूनच टाकणार आहे आता सायलेंट मोडवर नेटवर्क चॅट. फक्त आणि फक्त तुम्हा दोघांमुळे हे शक्य झालं, नाहीतर मी परत हे धाडस करायला धजावलेच नसते. आई, आम्ही तेच केलं जे तुम्ही आमच्यासाठी केलं. तुम्ही आम्हाला दिलं त्याची थोडीशी परतफेड करण्याचा प्रयत्न होता हा. शिवाय फॅक्टरीच्या आणि या समध्या कष्टाळू लोकांच्या भल्यासाठी तुम्ही फॅक्टरीत परत येणं गरजेचंच होतं. वहिनी, तुम्ही परत आल्या म्हणून थोरल्या सूनबाईंनी राजीनामा दिला खरा, पण त्यामुळेच आता पुण्यांना निवडणुका घ्याव्या लागणार बघा. कशाला? अख्खं संचालक मंडळ आहे इकडं. समध्यांचं जर एकमत असेल तर आईंची निवड बिनविरोध होऊ शकते. निवडणुकीची गरज नाही काकासाहेब. काय मंडळी? हो, आधीच्या संचालिकेने राजीनामा दिलाय. दुसरा कोणी उमेदवार नसेल तर आम्ही आत्ताच ललिताबाईंना संचालिका घोषित करतो. आणि तसा रिपोर्ट आमच्या अधिकाऱ्यांनाही देतो. झालं तर मग मातोश्री महिला गृह उद्योगाच्या संचालिका म्हणून श्रीमती ललिताबाई शिराळकर यांचं नाव जाहीर झालेलं आहे. चला आता जोमानं कामाला लागावं लागेल, नाही म्हणजे कांचन वहिनींनी फॅक्टरी जेवढी मागं आणून ठेवली आहे ना त्याच्यापेक्षा डबल पुढे घेऊन जायची आता आपल्याला. म्हणजे एकदम दणक्यात घोडदौड करावं लागणार आहे. आई, आई, तुमच्या हक्काची जागा संचालक पदाची खुर्ची तुमची वाट बघती. लवकर या आणि ताबा घ्या, म्हणजे आम्ही आमच्या कामाला मोकळ. म्हणजे कुठलं काम? हाय ग, मला रिक्षा काढायची आहे आणि तिला बी मिसळच्या गाड्यावर जायचंय. मी एक बोलू? ऐका, बोला की आई. तुम्ही कुठेही जायचं नाही ना. तू मिसळीचा गाडा चालवायचा ना तू रिक्षा चालवायचीस. ही फॅक्टरी सावरायला मला तुमच्या मदतीची गरज आहे. हाय अगं, हे बघ विरू,
तुला जर माझी ही अट मान्य नसेल तर मी नाही बसणार या खुर्चीवर. संचालक पदाचा स्वीकारही नाही करणार. तुम्ही निवडा दुसरी कोणीतरी. हे बघ वीरू, प्राजक्ता, हे बघा, तुमची सोबत असल्याशिवाय मला हे आव्हान पेलायची इच्छाही नाहीये. ठीक आहे आई, तुमची इच्छा आम्हाला हुकमासारखीच आहे. ती आम्ही नक्कीच पाळू. तुम्ही जे म्हणाल आम्ही तसं करू. आता या आणि तुमच्या हक्काच्या जागेवर बसा. चल आई. आज कामात दिवस कसा गेला कळलंच नाही, नाही का? हे काय, तिन्ही सांजेला अजून तुळशी समोर दिवाही लावलेला नाही कोणी. आई, जाऊबाई घर कामात असतील. इतक्या ते इथंच असतील दिवा लावायला. केव्हा? सगळ्यांची निजानीज झाल्यावर? ज्या घरात कोणाला शिस्त म्हणून राहिलेली नाहीये. कांचन, मीनाक्षी, कांचन. येस आई, व्हॉट हॅपन? तिन्ही सांजेला तुम्ही दोघी जणी काही झोपा काढत होतात? लाज वाटत नाही तुम्हाला? नाही आई, झोपले नव्हते, ते जरा डोळा लागला. कांचन, फॅक्टरीच्या संचालक पदाची जबाबदारी सुटली म्हणजे आयुष्यभराची जबाबदारी सुटली असं वाटतंय का तुला? घरात दुसरं काही काम नसलं ना तरी शिराळकरांची सून आहेस तू. त्या जबाबदारीचं काय? काय बंडाबाई? येस येस. आणि तुम्हाला टेलिंग ललिताबाई लंडनच्या बाता पुरे झाल्या हो आता. आपण इकडचं कोल्हापुरातलं बोलूया. या घरात तिने सांजेला तुळशी समोर दिवा का नाही लागला अजून? आई, बऱ्याच दिवसातनं दोघींनी घर सांभाळलंय ना. त्या धांदलीत राहून गेला असेल दिवा लावायचं. मी लावते दिवा. आई, ते मीनूला सांगितलं होतं मी दिवा लावायला. मीने व्हॉट इज, विसरलीस तू? जाऊबाई, मला कधी सांगितलं? अगं असं काय करायली मीने? तू अलीकडे फारच फरगेट बर का. मॉर्निंगला बदाम खात जा भिजवून. जे काय खायचंय ना ते नंतर खावा. आधी ही असली माती खाणं थांबवा. तिने सांजेला तुळशी मोर दिवा लागला पाहिजे म्हणजे पाहिजे. एक गोष्ट लक्षात ठेवा, मला फॅक्टरीतनं काढून टाकलं होतं तेव्हा काय म्हणाला होतात? कांचन, तू काय म्हणाली होतीस? आई, तुम्ही संचालिका नसलात तर या घरच्या आई आहात. सगळ्यांना मायेनं खाऊ घातलं पाहिजे, घरचं सगळं काम केलं पाहिजे, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, नाही का? पण आता तुझी संचालक पदावरनं हाकलपट्टी झाली. पण या घरची सून आहेसच तू अजूनही, तेव्हा आता घर तुम्हा दोघींना मिळून सांभाळायचंय.
वीरू आणि प्राजक्ता माझ्यासोबत असतील फॅक्टरीमध्ये मला मदत करायला. घरातलं खाणं पिणं साफसफाई तुम्ही दोघींनी मिळून करायचंय. व्हॉट? आय मीन ओनली आम्ही दोघी. का? एकटी प्राजक्ता तालीम सांभाळून सगळं करत होती, मीही करून दाखवलंय. आणि तुम्ही दोघी तिच्यासारख्या नवख्याही नाहीत आणि माझ्यासारख्या म्हातारेही नाहीत. तेव्हा न जमायला काय झालंय? जमलंच पाहिजे. कुठे? कुकिंग किचन मध्ये स्वयंपाक मेकिंग करायला जाते. काय मेकिंग? काय बनवायचं ते विचारणार नाही का मला? काय बनवायचंय? वांग्याचं भरीत करा, सोबत वरण करा, भात कोशिंबीर पापड तळा आणि गोडाचंही काहीतरी करा. आणि याद राखा, जेवणाच्या चवीचा दर्जा उत्तमच असला पाहिजे. तुमच्या हाताखाली तयार झालेल्या फॅक्टरीतल्या मालासारखा बादगट नकोय, कळलं? आणि बंडाबाई, तुम्हीही जरा देखरेख करा. हा जमलं तर मदतही करा त्यांना. निघा आता. जाऊ बाई, मी करते तुम्हाला मदत. नाही नाही पैलवान, अगं ती उद्याची महत्वाची ऑर्डर आहे ना व, त्याच्यावर जरा डिस्कस करायचंय. फाईल वर ठेवली मी. चल 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 चल. मुद्दाम घेऊन गेले वीरू भाऊजी प्राजक्ताला, आपल्याला मदत नको म्हणून. भाऊबाई आता काय करायचं? मलाच काय क्वेश्चन? जा किचन मध्ये जा आणि गॅस पेटव आणि भाजी चिरायला घे. मी आलेच. जा की. नीट मळ, पीठ घाल की जरा. आणि यू ओनली वॉच म्हणा. नो वॉचिंग, गाजर इटिंग. एव्हरी डे एव्हरी टाइम ओनली इटिंग इटिंग. अगं हेल्पिंग कर की आम्हाला. मग कांदा चिरून दे. कर. कांचन, ही बघ कांचन, तू इकडे. मी अख्खं घरभर तुला शोधायलोय, तू इकडे काय करतेस? आता माझा अख्खा लाईफ इकडच जाणार आहे शिराळकर. म्हणजे ठीक आहे ठीक आहे, सांगतो 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 कांचन. आणि आता मला नीट सांग, काय झालंय? म्हणजे आईने माझं संचालक पद काढून घेतलं आणि मला फॅक्टरीत नवी आउट हाऊस केलं. काय? मला बी असंच केलंय. जाऊबाईंनी एका कामचुकार बाईला जर ओव्हरटाईम करायला सांगितला तर त्या प्राजक्ताने लगेच जाऊन आईंचे आणि त्या बायकांचे कान धरले. म्हणूनच आईने आम्हाला शिक्षा केली आहे. जबरदस्ती रिझाईन लिहून घेतलं माझ्याकडनं. पण त्या प्राजक्ताचा आणि फॅक्टरीचा संबंधच काय? ती फॅक्टरीवर आलीच कशी? थांब, बघतो जाते तिच्याकडे. आईंना परत फॅक्टरीत बघून भारी वाटलं ना? वय की, तिने जी काय गत करून घेतली होती स्वतःची, ती बघवत नव्हती. खरं सांगू पैलवान, आई मला अशी खमकी असलेलीच आवडती बघ. वीरू, काय चाललंय तुमचं? हा, तुझ्या बायकोने परत फॅक्टरीच्या कारभारात नाक खुपसायला सुरुवात केली आणि कांचनला तिकडून काढून टाकायची हिम्मत कशी झाली हिची? का निवडणुकीत तुझी बायको आईच्या विरोधात उभी राहील, रडीचा डाव खेळून निवडून आली. त्यानंतर आईला घरात फॅक्टरीत राब राब राबव.
इतकं पिडलं की तिच्या चुकांचा पाढा जर एखाद्या प्रामाणिक पोरानं ऐकला असता ना तर तो लाजेनच मेला असता. हे समज करायची तिची हिंमत झाली, हे नाही दिसलं तुला? माझ्या बायकोची हिंमत काढायलाच ते. विरू, तोंड सांभाळून बोल. मी तुझा मोठा भाऊ आहे. तसं वागलायस का कावा घरात? आणि तुझा थोरलेपणाचा टेंबा आहे ना, माझ्या मोर नाही मिरवायचा. नुसताच हक्क गाजवायचा असतोय तुला थोरलेपणाचा. अरे एक तरी जबाबदारी पार पाडली आहेस काय? माझ्या जबाबदारपणाची सफाई मला तुला द्यायची काही गरज वाटत नाही, कळलं ना? आणि जर मी सगळे हिशोब मोजून दाखवले ना, मग दे की हिशोब.